कैलास प्रकाश पाटील स्मृती भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे 38 लाखांच्या संयुक्त निधीतून उभारलेल्या कैलासवासी प्रकाश पाटील उर्फ पकानाना स्मृती भवनाचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते तसेच माजी खासदार निवेदिता माने, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील आणि यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती आणि कोडोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कैलासवासी प्रकाश शंकरराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती कायमच्या जपण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी स्मृती भवनासाठी जमीन दान देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. या भवनासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या आमदार निधीतून आणि कोडोली ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून असा एकूण 38 लाखांचा निधी उभारण्यात आला. या कार्यक्रमास पन्हाळा गट विकास अधिकारी सोनाली माडकर, सरपंच सुनीता केकरे, उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे यांच्यासह सुरेश पाटील, शिवाजी कापरे, लक्ष्मण कुलकर्णी, अजिंक्य पाटील, जयवंत चव्हाण पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.